आपले महाराष्ट्राचे लोक जेव्हा बाहेर येतात तर त्यांना हिंदी बोलण्यामध्ये बरीचशी प्रॉब्लेम उभे राहतात। आता मुलं इंग्लिश मीडियम शिकतायत म्हणून काही आपण फॉरेनचं वातावरण घरामध्ये नाही आणलेलं आहे ना। आपण आपल्या राष्ट्रामध्ये बाहेरच्या आलेल्यांना आपण त्रास देतो तर जरुरी आम्ही जर आमच्यासारखे पण आहे ते बाहेर राहतात तर यांना पण लोक त्रास देतील। ते तर त्यांचं जे करतायत मनसे अधिकारी ते ठीकच करतायत माझ्या हिशोबाने। एक मिनिट, हिंदी राष्ट्रभाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं मुळात? अरे आपण लहानापासूनच शिकतोय ना। हिंदी राष्ट्रभाषा नाहीये। आज मी पहिल्यांदा तुमच्याच तोंडून ऐकलं की हिंदी राष्ट्रभाषा नाहीये। माऊली रामकृष्ण हरी आषाढी वारी 2025च्या निमित्ताने लाखो वारकरी मंडळी विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहेत। दिल्ली ही भारताची राजधानी आहे, पण या दिल्लीमध्ये सुद्धा मराठी माणूस एकवटून पंढरपूरच्या वारीसाठी पंढरपूरला जाऊ शकत नाही। मात्र विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आषाढी महोत्सव साजरा करण्यासाठी या वारीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित झालेला आहे। संपूर्ण मराठी जनसमुदाय या वारीमध्ये एकवटलेला आहे। आता हे बघणे महत्त्वाचे आहे की यांची विठ्ठल भक्ती यांना महाराष्ट्रातून जरी दिल्लीपर्यंत घेऊन आली तरी ती विठ्ठल भक्ती इतभर सुद्धा कमी झालेली नाही। या वारीमध्ये आज आपण चर्चा करतोय आपल्या वारकऱ्यांची। महाराष्ट्रामध्ये सध्या एक वाद निर्माण झालेला आहे, तो हिंदी सक्तीचा। ठाकरे बंधू एकत्र आले याच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून, आणि हा हिंदी सक्तीचा मुद्दा महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे। दिल्लीमध्ये सध्या वारी चालू आहे आणि या वारीच्या निमित्ताने काही मराठी भाषिक आपल्याला भेटलेले आहेत, तर यांची आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत। महाराष्ट्राची जी परंपरा आहे वारीची, गेली शतकानुशतको चालत आलेली आहे, ती परंपरा तुम्ही हिंदी राज्य असलेल्या दिल्लीमध्ये येऊन जपताय, तर तुम्हाला जो काय महाराष्ट्रामध्ये सध्या वाद चालू आहे हिंदी सक्तीवरती, तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्रामध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती झाली पाहिजेत का? हो, व्हायला पाहिजे। कारण हिंदी असं हे आहे की आपले महाराष्ट्राचे लोक जेव्हा बाहेर येतात तर त्यांना हिंदी बोलण्यामध्ये बरीचशी प्रॉब्लेम उभे राहतात। त्यामुळे अगर पहिल्या वर्गापासून हिंदी झाली तर मला तरी वाटतं छान होईल। पण हिंदी सक्ती केल्यानंतर असं तुम्हाला वाटत नाही की आपलं लहान मुलगा जे लहानपणी आई बोलतं, आईवरून मावरती येण्याचा हा जो प्रवास आहे हा चुकीच्या पद्धतीने होईल का? नाही, जरुरी नाही, तो शाळेपुरताच मर्यादित राहील ना। हिंदी सब्जेक्ट हा शाळेपुरता मर्यादित राहील आणि हिंदी सब्जेक्ट मराठी म्हणजे शाळेपुरता मर्यादित राहील। आणि मराठी आपण लहानपणापासून बोलतोच घरामध्ये, तर घरामध्ये हिंदी बोलण्याचा प्रश्नच नाही आहे, ती तर आपली मातृभाषाच राहणार ना। राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे किंवा यांसारखे मोठमोठे राजकारणी आहेत ज्यांना वाटतं की हिंदी सक्ती करणे म्हणजे मराठीवरती झालेला अन्याय आहे, तर त्याबद्दल काय म्हणाल? नाही, असं तर काही नाही आहे। विचार केला तर असं तर काही नाही आहे की अन्याय वगैरे नाही आहे। आपण काहीतरी शिकतोच आहे त्यातून। एक विषय आहे तो फक्त एक शाळेपुरता मर्यादित आहे। आपण सुरुवातीपासून आता मुलं इंग्लिश मीडियम शिकतायत म्हणून काही आपण फॉरेनचं वातावरण घरामध्ये नाही आणलेलं आहे ना। आपलं जे आहे संस्कृती आहे ते आपण जपतोच आहे मराठीने। महाराष्ट्रामधले लोक बाहेर गेल्यानंतर त्यांना हिंदी बोलावं लागतं, पण ज्यावेळेला हिंदी भाषिक महाराष्ट्रामध्ये जातात त्यावेळेला त्यांना मराठी बोलणं कंपल्सरी केलं जातं। कुठेतरी तुम्ही मनसेचे काही प्रकार बघितलेले आहेत जिथे जाऊन एखाद्या हिंदी व्यापाऱ्याला मारहाण वगैरे करणे हे प्रकार घडतात, तर हे प्रकार तुम्हाला योग्य वाटतात? नाही, चुकीचे आहेत। कारण आता आम्ही पण तर बाहेर राहतोय ना। जर आपण आपल्या राष्ट्रामध्ये बाहेरच्या आलेल्यांना आपण त्रास देतो तर जरुरी आम्ही जर आमच्यासारखे पण आहे ते बाहेर राहतात तर यांना पण लोक त्रास देतील। त्या हिशोबानं आपण राहायला पाहिजेत, आपल्या राज्यात आलेल्यांचं पण स्वागत व्हायला पाहिजेत। हां, अगर तुम्हाला कुठे काही प्रॉब्लेम येत आहेत भाषेमुळे तर ती शिकणं गरजेचे आहे। पण सध्या महाराष्ट्रातील जेवढे लोक दिल्ली किंवा बाकी राज्यामध्ये जाऊन आपण राहतात त्याच्यापेक्षा जास्त लोक निम्मा भारत महाराष्ट्रामध्ये राहतो। पण महाराष्ट्रामध्ये राहून जर एखाद्या परप्रांतीयाने, आपण त्यांना परप्रांतीय म्हणतो, जे परराज्यातून आलेले आहेत, तर त्यांनी एखाद्या मराठी माणसावरती अरेरावी केली किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना त्रास दिला, त्यावरती मनसे ॲक्शन घेत असते, मग ती चुकीची असू शकते का? तुम्ही बाहेरून येऊन अगर तिथल्या राहणाऱ्या लोकांना त्रास देताय तर मग ते तर त्यांचं जे करतायत मनसे अधिकारी ते ठीकच करतायत माझ्या हिशोबाने। आपण मध्ये असंही बोललं जातं की मराठी शिका, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकावं लागेल असं सुद्धा बोललं जातं, मग ते योग्य वाटतं? ती जबरदस्ती झाली माझ्या हिशोबाने। योग्य तर नाही आहे की आपण हे नाही करू शकत, पण अगर हिंदी लागते तर हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे आणि सगळ्यांनी बोलून त्याच्यामुळे जर आपल्यामध्ये काही प्रगती होत असेल तर ते ठीक आहे। एक मिनिट, हिंदी राष्ट्रभाषा आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं मुळात? अरे आपण लहानापासूनच शिकतोय ना। हिंदी राष्ट्रभाषा नाहीये, हिंदी अधिकृतरित्या अद्यापही राष्ट्रभाषा नाहीये। मग लोकांच्या मनात हा भ्रम आहे, तुम्हाला कदाचित
तुम्ही म्हणता हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण हिंदी राष्ट्रभाषा नाही. हिंदी काही राज्यांमध्ये बोलली जाते, जी राज्यांची प्रमुख भाषा बनलेली आहे. आपली जशी मराठी आहे, तर देशामध्ये सर्वाधिक हिंदीपेक्षा तमिळ बोलली जाते. मग तमिळला तुम्ही राष्ट्रभाषा म्हणाल का? नाही नाही, तमिळ नाही बोलल्या जात, हिंदीच बोलल्या जाते. मला तरी वाटतं ऑल इंडियामध्ये कुठेही जाल तर हिंदीचाच वापर जास्त आहे. आणि हिंदीने आपण बाहेरच्या लोकांमध्ये कॉन्टॅक्ट करतो. आपण कुठेही गेलो तर आपण पहिला वर्ड आपला कोणता असतो? हिंदी. किंवा समोरच्याला हिंदी येते का? आपण हे नाही, तर मी महाराष्ट्रातून अगर तामिळमध्ये गेली तर मी मराठी नाही बोलणार, तामिळ नाही बोलणार, पण मी हिंदी जरूर बोलेल. पण हिंदी राष्ट्रभाषा म्हणणे अत्यंत चुकीचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये तमिळ जास्त बोलली जाते, त्याच्या पाठोपाठ हिंदी येते, त्याच्यानंतर बिहारी सारख्या लँग्वेज येतात. अशा भरपूर भाषा आहेत ज्या मराठीसोबत बोलल्या जातात. मराठीसुद्धा खूप राज्यांमध्ये बोलली जाते, पण मराठी पाठीमागे धरून मराठी अभिजात भाषा आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. पण हिंदी राष्ट्रभाषा अधिकृतरित्या नाही आहे. मग हिंदीला राष्ट्रभाषा म्हणून लोकांच्या मनावरती बिंबवणे हे कितपत योग्य आहे? योग्य मला तर नाही. मी पण लहानपणापासून हेच ऐकत आले आणि हेच हे करत आहे. त्यामुळे मी पण त्यांना हिंदी ही राष्ट्रभाषाच मानते, की आपण जिथे जाल तेही बोलतो, हिंदीमध्येच बोलतो. पहिला वर्ड आपला हिंदीचाच निघतो. त्यामुळं हिंदी ही राष्ट्रभाषाच मानली जाते. आज मी पहिल्यांदा तुमच्याच तोंडून ऐकलं की हिंदी राष्ट्रभाषा नाही आहे. ही वारीची जी गेले शतकानुशतकं चालू आहेत तेव्हापासून मराठी जपली जाते. आपल्या संतांनी मराठी जपलेली आहे, आपल्या पुराणांमध्ये मराठी जपली गेलेली आहे. मग हिंदी लादणे हा त्या संतांच्या त्या शिकवणीवरती, त्यांच्या विचारांच्यावरती कुठेतरी अन्याय वाटत नाही? कशामुळे अन्याय होईल? कारण तुमची भाषा थोडी चेंज होते ना, भाषा नाही बदलल्या जात. तुमचं मराठी सब्जेक्ट नाही हटवल्या जाते. फक्त 5वीपासून हिंदी आहे ती तुमची पहिल्या वर्गापासून करताय, एवढंच आहे. याच्यामुळं कुठलं काही होईल असं तर मला तर नाही वाटत. ते माझ्या डोक्याने, माझ्या विचाराने. बाकी राजनीती, राजसत्ता याच्यात तर मी काही नाही आहे सांगू शकत. राजकारण या गोष्टीवरती जे होते ते योग्य दिशेने चाललंय का? त्याच्याबद्दल नाही बोलू शकत. खूप खूप धन्यवाद. खरं तर मराठी भाषा जपणे अत्यंत महत्त्वाचं आहे, पण हिंदी भाषा ही त्यांच्या मते राष्ट्रभाषा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या मते हिंदी लादणे हे चुकीचे नाही आहे. पहिलीपासून मुलांना हिंदी शिकवली जावी असं सुद्धा यांचं मत आहे. तर याच विचारांच्या मतांशी कित्येक लोकांची मतं जुळत असतील. कदाचित काही लोकांना हिंदी लादणे हे अचूक वाटत असेल किंवा काही लोकांना चुकीचं वाटत असेल. लोकांचे विचार हे आपण नेहमीच तुमच्यापर्यंत पोचवत राहू. तोपर्यंत पाहत राहा पब्लिक माईक.